मित्रांनो चौथ्या डोलीचा पूल आला बघा मित्रांनो पापलेट मित्रांनो चौथ्या डोलीची आता पापलेट बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11वा सुट आहे. एक नंबर. बघा आजची पापलेट. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कलेक्टिव्ह चॅनलमध्ये. मित्रांनो आज आपण पापलेट मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत. बोंबील मासेमारीसोबत आपण पापलेट मासेमारीच्या सुद्धा जाळी लावणार आहोत. आज रात्रीपासून पाऊस पडत आहे आणि पडत्या पावसामध्ये आजची मासेमारी असणार आहे. वातावरण एकदम ढगाळ आहे. बघू शकता तुम्ही सर्व आभ आहे ना ते भरलेलं आहे. आभाळ पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण दिवस जोरदार पाऊस पडेल आणि वारा सुद्धा असणार आहे. आज तुफान मासेमारी. तर बघूया मित्रांनो आज आपल्याला कसे पापलेट भेटतात ते. कालच्या मासेमारीमध्ये तुम्ही बघितलं असेल बोंबील भेटले, कोळंबी भेटली, पण आज आपल्याला पापलेट पकडायचे आहेत. पापलेटच्या आपल्या बोटीमध्ये 5 जाळी आहेत मोठ्या. त्या 5ही जाळी लावून आपण मासेमारी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, नक्कीच खूप मजा येईल. आता बोट आमची गावातून सुटली आहे. आपले घर आहेत समोर आणि बोट आपण इथेच ठेवतो. तर बोट आता सुटले मासेमारीच्या ठिकाणी जाण्यासाठी. मित्रांनो आता आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचले आणि आता आपण नांगर टाकणार आहोत. मित्रांनो नांगर आता कवीला भरलेला आहे. सजाला नांगर भरला आहे आणि गॉडीनं आता आपला नांगर खेचायला सुरुवात केली. बोट आतमध्ये आले तरी सुद्धा पाऊस चालूच आहे. आज पूर्ण दिवस पावसाचा असणार आहे. बल्ले हा बल्ले बघा आता सहज आपला पाण्यातून काढून झाला आहे आणि बारच्या टोकीवरती म्हणजे पुढच्या टोकीवरती आपल्याला जायचं आणि तिथून जाळी लावायला सुरुवात करायची आहे. बघ शिमून बरोबर वल बघ येतं. मित्रांनो आता डोळी लावायची वेळ झाली आणि पाऊस पण गेला मस्त. आपल्या ज्या बोक्षी होत्या बोंबील मासेमारीची जाळी त्या लावून झालेत बघा. ही शेवटची जाळी चालली पाण्यामध्ये. ही शेवटची जाळी झाली आणि आता आपण डोळी लावायला सुरुवात करू. करली डोल पापलेट माशाची. मित्रांनो पापलेट माशाची जाळी आपली करली असते बघा. 4 बोट. या जाळीचा फासा बघा 8 बोटी एवढा फासा असते. 8 बोटी फासा मागर. आणि मित्रांनो पापलेट माशासाठी आपण मोठे फुगे वापरतो. पापलेट हा पाण्याच्या वरती तरंगतो, त्याच्यामुळे आपण मोठ्या साईजचे फुगे बांधतो जेणेकरून आपली जाळी पाण्यावरती तरंगत राहील. बघा एका जाळीला आपण 2-2 फुगे लावतो. मग काय बंद चालू लावा लागतं. एक सुपर आपण झाला आणि अजून एक आपल्याला बांधायला. मित्रांनो पापलेट हा पाण्याच्या वरती पोहत असतो म्हणजे पाण्याच्या वरच्या भागामध्ये. पण प्रत्येक वेळी तसं नसते. कधी कधी पाणी किती खोल आहे आणि किती गढूळ पाणी आहे त्याच्यावरती आपण जाळीची बांधी म्हणजे फुग्याची लांबी बांधत असतो.
आता या ठिकाणी पाणी हलकासा साफ आहे, हलका निळा पाणी आहे, त्याच्यामुळे आपण बांधी 2 वाव ठेवले. 2 वाव अशी बांधी ठेवले कारण इथे पाणी जरा साफ आहे, त्याच्यामुळे 2 वाव बांधी ठेवले. बघा एका जाळीला 2 आपण फायदा. आणि ही पापलेटची जाळी, या जाळीचा फासा पण बघा मोठा फासा आहे, जेणेकरून याच्यातील सर्व बोंबील छोटे मासे पार होतील आणि फक्त पापलेट येतील. मित्रांनो, पापलेट मासे झाले आपल्याला सिंगल लावावं लागते, म्हणजे एक वेगळी बांधली, दुसरी वेगळी, तिसरी वेगळी, अशा लांब आपण बांधतो. आणि ज्या बोंबील मासेमारीच्या जाळ्या असतात ना, त्या एकाला एक लागून बांधतो, म्हणजे 1 2 3 4 5 असे एकसारखे एका लाईनमध्ये बांधतो. आता एक गेली वेगळी पापलेट झाली, त्याच्यानंतर ही दुसरी चालली. आता लगेच आपण तिसरी घेऊ, पण ती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या जागेवरती लावले. मित्र आता शेवटची डोल आम्ही पाण्यामध्ये टाकत आहोत. पापलेट माशाची 5वी आणि शेवटची जाळी. ही जाळी टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. मासे जाळीमध्ये शिरण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 2 तास थांबायचं आहे. तर मित्रांनो, आता परत पाऊस चालू झाला आहे, मध्येच पाऊस गेला होता जाळी लावताना, आता परत पाऊस आला आहे आणि आपली ही शेवटची जाळी आहे. सर्व अंग भिजलं पाण्याने. बघा काढून टाकलं मित्रांनो. आता ही शेवटची झाली आपली शेवटची पापलेट माशाची डोल पाण्यामध्ये आपण टाकू आणि आता आपल्याला 2 तास थांबायला लागेल. 2 तासाच्या नंतर आपण पूर्ण झाली की जरा चालू आणि बघू आजच्या दिवशी कसे पापलेट भेटतात ते. पाऊस पण आला आहे. मित्रांनो, आता डोली लावून झाल्यात, नाश्ता करू आणि थोडा आराम करू. कबाब. चला मित्रांनो, या नाश्ता करायचा आहे आणि थोडा आराम घ्यायचा आहे. कोलंबीचा कबाब. मित्रांनो, बोंबील कोलंबीच्या डोली आपल्या सोडून झाल्या. आता पापलेट माशांच्या जाळी करल्या डोली खेचायची वेळ झाली. ही जाळी आपली पापलेट माशासाठी स्पेशल असते, याच्यामध्ये आपल्याला दुसरे मासे नाही भेटणार. बघा मित्रांनो, आपले एका डोलीची मासे लांबशिंगार तोर बाजून बघा, एक पोत आले, जिवंत पोत. मामा याचा व्हिडिओ कर.
माझ्या पुढं कोट आले कोट. बघा मित्रांनो कोत आले कोत. बघा मित्रांनो आपल्या एका जाळीमध्ये किती पापलेट आले ते आपण मोजून दाखवूया. 1 2 मस्त मोठे मोठे पापलेट. 3 4 5 6 7 8 9 10 छोटे पापलेट आहे सोडून देऊ. 10 पापलेट आले. एका डोलीमध्ये आपल्याला 10 पापलेट आले. हे जेलीफिश आपण पाण्यामध्ये फेकतो. मित्रांनो एका डोलीमध्ये आपल्याला 10 पापलेट भेटले. अजून 4 डोली सोडायचे आहेत. बघू त्याच्यामध्ये पण काय देते. मित्रांनो आता दुसऱ्या डोलीचा खोला जवळ आलेला आहे. बघा मित्रांनो दुसरी डोल आली. अंड्याचा पण खोला पण उचलला. बघा मित्रांनो जेलीफिश याच्यामुळे खूप खास होते त्याला. जेलीफिश आता याच्यामध्ये किती पापलेट आले ते बघूया. एक नंबर. 1 2 3 4 5 छोटे पापलेट ते सोडून 6 7 8 9 आणि हा पण छोटा आहे याला सुद्धा सोडून. मित्रांनो आता चौथी डोल आली आहे. तिसरी डोलीमध्ये सुद्धा 9 पापलेट आले होते आणि आता चौथी डोल आले. चौथ्या डोलीचा खोला तो बघा समोर आहे. फ्रेंड बघा मित्रांनो चौथ्या डोलीचा खोल आला आहे. बघा मित्रांनो पापलेट ए मै गोराकारी गोराकार मित्रांनो चौथ्या डोलीचे आता पापलेट बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11वर छोटा आहे. याला पण 10 पापलेट आले. सेम 9 10 9 10 एवढेच होतात पापलेट. आणि एक रिंग आले छोटीशी. मित्रांनो आता 5वी आणि शेवटची आपली पापलेट माशाची जाळी खेचायला मी सुरुवात केली आहे. बघा एक पापलेट पण आलाय. बघा जाळीमध्ये एक पापलेट येऊन गेलाय. तसेच पुढे सुद्धा पापलेट दिसत आहेत. बघा समोर तिकडे पापलेट हलवा दिसते. हलवायला बघा प्रिन्सने एक पापलेट काढला. मित्रांनो खोला आलेला आहे. हो मगर मगर
बघा मित्रांनो खोला आहे ना मग पालतू नको मित्रांनो जाळी सोडून झाली की लगेच अशी खणामध्ये ठेवावी लागते नाहीतर आपल्या 5 जाळीसुद्धा या खणामध्ये आपण मांडू नाही शकत जर व्यवस्थित नाही मांडली ना तर जाळीचा ढिगला होईल आणि आपली खोली आहे ना भाकाची खोली ती लागणार नाही डोलीची पापलेट आपण खाली पलटी केल्यात आणि बघूया आता टोटल किती येतात ते एक नंबर पंधरा आली 15 आणि 4 हलवी आल्या 1 2 3 4 5 हलवी आल्या मित्रांनो आता आपल्या सर्व जाळी सोडून आपली बोट किनाऱ्याला सुटली आहे आणि ही बघा आपली आजची पापलेट 5 डोलींचे पापलेट तुम्हाला पलटी करून दाखवतो टोटल किती आणते तुम्हाला काल बोललेलो पापलेट मासे दाखवणार आणि आपली पापलेट मासे बघ बघा मित्रांनो आजचे पापलेट नाही पाणी मात्र एक नंबर बघा आजची पापलेट अगदी 500 नको जरा सुमन होत बस चला मित्रांनो आता आमची बोट आली किनाऱ्याच्या जवळ आणि आपण जी पापलेट मासेमारी करतो ती डिझेल भरण्यासाठी आपण पैसे वेगळे करतो म्हणजे जे पापलेटचे पैसे भेटतील त्याच्याने आपण डिझेल भरतो तर तुम्हाला आजची पापलेट मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवारचा हिस्सा व्हा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तर बाय बाय टेक केअर टाटा